वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगलीतील आदित्य हॉस्पिटलची तोडफोड, जोरदार राडा। 15 ते 20 आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात। कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या हाती काचांवर दगडफेक केली। त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्ला करत मारहाण केली। दुपारी 12:30च्या सुमारास हा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतले। या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे। विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत। पांडाफोड न्यूजसाठी सहसंपादक विवेक कांबळे।